माननीय सचिन उषा विलास जोशी, ज्यांना शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड मानलं जातं असे आपले आजचे वक्ते सन्माननीय सचिन जोशी सर यांची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे। माननीय सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक, शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत बदल करण्याच्या हेतूने सचिन जोशी सर यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। शाळेत असताना नेहमीच युनिट टेस्टमध्ये नापास होणारे सचिन सर यांनी पुणे विद्यापीठामध्ये विविध विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून 7 विविध पदव्या घेतल्या आहेत। एकही दिवस जॉब न करता त्यांनी सर्वप्रथम पुणे येथे नापासांची शाळा काढली। अतिशय कमी वयात त्यांनी नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रामध्ये रुजवल्या। जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही तिथे शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून भारतामध्ये पहिली फिरती शाळा बनवली। सागर शिक्षणाची या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक, संचालक असून झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या शाळेच्या माध्यमातून सपोर्ट क्लासेस ते चालवतात। त्या फिरत्या शाळेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे। त्यांनी शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एवढी चाइल्ड काउंट कॅम्पेन सुरू केलेले आहे। आतापर्यंत 5500हून अधिक मुलांना त्यांनी शाळा मिळवून दिलेल्या आहेत आणि झोपडपट्टीमधील 300 विद्यार्थिनींना त्यांनी शैक्षणिक दत्तक देखील घेतलेले आहे। ते शासनाच्या विविध क्षेत्रातील समितीवर सुद्धा काम करत आहेत। ते शैक्षणिक विषयांवर कार्यशाळा, व्याख्यान आणि परिसंवाद सुद्धा घेत असतात। सचिन जोशी सर यांनी लिहिलेली विविध पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत। तसेच बालमानसशास्त्र आधारित शाळांवर ते कामे करतात। त्यांनी गांधी, आईन्स्टाईन यांच्या शिक्षण तत्वावर आधारित इस्पॅनियर द एक्सपेरिमेंटल स्कूल या प्रयोगशील शाळेची स्थापना केलेली आहे। या शाळेला मोस्ट इनोव्हेटिव्ह स्कूल या पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे। तसेच या प्रयोगशील शाळेला जागतिक स्तरावर डिझाईन फॉर चेंज या संस्थेकडून आयकॅन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे। तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये विविध संशोधन करण्यासाठी एस्पॅनियर हेरिटेज स्कूल या शाळेची स्थापना केलेली असून अनुभवातून शिक्षण या तत्वावरती ही शाळा चालते। या सर्व कार्याची दखल घेऊन सचिन जोशी सर यांना विविध मान्यवरांकडून आशीर्वाद, प्रोत्साहन आणि अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। यांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या संपूर्ण नावामध्ये ते आईचे नाव सुद्धा लावतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा बदल त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील केलेला असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या संपूर्ण नावापुढे आईचं नाव समाविष्ट करतो। युरोपियन काउन्सिल आणि युरोपियन पार्लमेंट आयोजित वर्ल्ड फोरम ऑफ डेमोक्रेसी या जागतिक लोकशाही परिसंवादासाठी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी सर यांना व्याख्यानासाठी बोलविण्यात आलेलं होतं। युरोपीय पार्लमेंटमध्ये शिक्षण विषयांवर व्याख्यान देणारे ते पहिले भारतीय आहेत हे सांगायला मला आवडतं। जागतिक स्तरावरती काम करत असलेली डिझाईन फॉर चेंज या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील अभिनव अशा संकल्पना राबवल्याबद्दल एज्युकेशन हिरो अवॉर्ड हा देखील सचिन जोशी सरांना देण्यात आलेला आहे। नाशिक महानगरपालिकेचा शिक्षण गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। रोटरी क्लबचा व्होकेशनल अवॉर्ड तसेच देशदूत वृत्तसंस्थेचा तेजस पुरस्कार आणि नुकताच शिक्षण तज्ज्ञ लोरियाल डिसूजा यांचा बेस्ट स्कूल एज्युकेटर अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे। अशा खरोखर शिक्षण क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या आणि स्वतःला अजून देखील अभ्यासक म्हणून घेणाऱ्या आपल्या सचिन जोशी सरांच्या व्याख्यानाचा बदलते जग आणि शिक्षणापुढील आव्हाने या विषयाचा आपण सर्वजण आनंद घेणार आहोत।
मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आणि तुम्हाला झोप येईल की नाही माहीत नाही, पण जेवण झाल्यानंतर मला बोलायचं आहे, त्यामुळे उत्साहाने तुमच्यासमोर मी मांडणी करेन. आणि डेफिनेटली तुम्हाला सांगतो की तुमची झोप उठणार आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे शिक्षण क्षेत्रातल्या, आणि त्याच्यानंतर जो संवेदनशील सेन्सिटिव्ह संस्था चालक आहे त्याची झोप नक्कीच उडेल. त्यामुळे झोप येणार याची नक्की काळजी केली, पण तरीही आलीच तर मग मला माफ करावं असं मी सांगेन. ते काय, आपण 2 वर्ष ऑनलाईनमध्ये इतकं रमलं आहे की ते असं ठेवल्याशिवाय बोलताच येत नाही. हां, आपल्या हायब्रिड एज्युकेशनची एवढी सवय किंवा समोर काहीतरी ऑनलाईन लागतं आणि मग आपण बोलू शकतो. त्यामुळे आयपॅडवर काही मुद्दे ठेवून मी बोलतो. सर्वप्रथम बेस्टाचे मी मनापासून इथं धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय छान ही शिक्षण परिषद इथं भरवली. आदरणीय संजय ताडे पाटील जेव्हापासून मेस्टा सुरू झाली तेव्हापासून म्हणजे ते मित्र आहेत. वर्धामध्ये आलो आहेत आणि वर्धाचे गेले 2 दिवस पाऊलच्या कालपासून घेत आहेत जे मित्र, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक नवीन कॉन्सेप्ट मला समजले की तळागातल्या मुलांना एक वेगळ्या पद्धतीने पण तसं शिकवता येतं. ते आमचे जसवाल सर, सर्व त्यांची टीम वर्ध्याची, आमचे मित्र समीर शेंडे, त्यांची इथं छान शाळा आहे. आणि इथं सगळेच वर्ध्यातले सर्व संस्था चालक आणि वर्ध्याच्या बाहेरून आलेले सर्व संस्था चालक. 1 तास दिला आहे बहुत मला. हां, आता 1 तासात किती डुलक्या आहेत आपण बघूया. हां, थोडासा हा कॅमेरा माझ्यापेक्षा इकडे ठेवूया म्हणजे डुलक्या कमी येतील. सांगायचं मुद्दा काही मुद्दे मी तुम्हाला करत असेल तर ते लिहून घ्या. फार एक वेगळा विषय आहे, मी मांडणी करतो. विषय मला दिला आहे की बदलतं जग आणि एज्युकेशन. आणि पहिला प्रश्न तुमच्यात असा येईल, आमची तर काय भाऊ ग्रामीण भागातली शाळा, तुम्ही जे सांगताय ते मेट्रो सिटीसाठी, तर मुळीच तसं नाहीये. जे सांगणारे ग्रामीण भागात सुद्धा त्या गोष्टी कशा लागू होणार आहेत त्या सगळ्या सांगेल. तर नक्की एज्युकेशन म्हणजे काय याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया, कारण की आपण सर्व संस्था चालक आहोत आणि आपल्याला विचारलं अहो शिक्षण म्हणजे नक्की काय असतं, तर ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. त्यामुळे थोडासा उजळणी त्याच्यावर करूया. व्हॉट इज एज्युकेशन, एक मग बदलतं एज्युकेशन काय आहे ते, आणि मुख्य म्हणजे माझ्या शाळेत हे बदल मला कसे करून घेता येतील या सगळ्या गोष्टी आपण जितकं हे करणार. वेळ मिळाला काही प्रश्न उत्तरही आपण घेऊया, काही हरकत नाही. माझी 3:30 वाजताची गाडी आहे, त्यामुळे जितकं घेता येईल तेव्हा आपण करूया. आता शिक्षण म्हणजे काय ते आधी मला सांगायचं आहे तुम्हाला. म्हणजे भारत हा शिक्षणामध्ये किती मागे आहे. जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये भारताची एक पण युनिव्हर्सिटी नाहीये. आणि सर्वात महत्वाचं, जगामध्ये जे टॉप 100 सायंटिस्ट ज्याला लागतात, ओके, टॉप 10 सायंटिस्ट, त्याची यादी दरवर्षी निघली जाते. त्या टॉप 10 सायंटिस्टमध्ये भारताचा एकही सायंटिस्ट नाही. कारण की त्यांची बेसिक अट अशी आहे की त्या याच्यातले जे तुम्हाला यायचे असेल तर किमान तुमचे 100 सायंटिस्ट पाहिजे. लिस्ट तुमची भारताचे 100 शास्त्रज्ञ पाहिजे. जसं अमेरिकेचे 2649 आहेत, ब्रिटनचे 546 आहेत, चीनचे 482 आहेत, पण भारताचे हार्डली 8 का 9 सायंटिस्ट त्याच्यात याच्यात केलेले आहेत. काय कारण आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण की जोपर्यंत याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मला वर्गात काय बदल करायचा आहे ते सांगता येणार नाही. गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, नॅशनल एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग, जे इंजिनियर पोरं बाहेर पडतात. मला कलेक्टर बाईंनी सांगितलं की डॉक्टर इंजिनिअरिंग म्हणजे, पण ती वस्तुस्थिती आहे की इंजिनियर म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल हे वेगवेगळे 7 ते 8 जे काही स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये जी मुलं पासआउट होतात त्याच्यातले 93% स्टुडंटला जॉब लागू शकत नाहीये. जॉब नाहीये म्हणून नाही ना, त्याच्याकडे एम्प्लॉयमेंट स्किलच येत नाही. ओनली 7% स्टुडंट गेट स्किल. 7% मुलांना फक्त ते येतात. 93% स्टुडंट डझंट पोजेस द रिक्वायर्ड स्किल. व्हाय, का? म्हणून तर 4 वर्षापूर्वी नारायण मूर्तीने एक वाक्य केलं. नारायण मूर्ती आपल्या सगळ्यांना माहिती असेल. नारायण मूर्ती म्हणाले होते की गेल्या 70 वर्षामध्ये भारताने
मानवाने असा कुठला शोध लावला की ज्याची दखल ही जागतिक लेवलवर घेतली जाईल? एकही नाही. छोटे मोठे ठीक आहे, आपण मंगळावर लो कॉस्टला गेलो, पण टेक्नॉलॉजी आपली नाही आहे. फेसबुक घ्या, गुगल घ्या, कुठले ज्यांनी वर्ल्ड बदललं, वर्ल्ड असं एकही नाही आहे ज्याची दखल आपली घेतली. म्हणजे बघा स्वातंत्र्य आपण 75 साजरी करतोय, काय कारण असलं पाहिजे? व्हॉट इज द रूट कॉज? आपण इनोव्हेशन्स मध्ये का मागे आहोत? आपण प्रोग्रेस मध्ये का मागे आहोत? आपण सायन्स मध्ये का मागे आहोत? व्हॉट इज द रूट कॉज? द क्वेश्चन इज द स्टुडंट आर गिव्हिंग एज्युकेशन बट दे डू नॉट possess the required skill. हे व्हायचं आन्सर ज्या संस्था चालकाला, ज्या मुख्याध्यापिकाला मिळतं, ज्या टीचरला मिळतं, तिथं बदल सुरू होत असतो. तुमचा माणसाचा विकास, माझा तुमचा सर्वांचा, आपल्या ह्युमन लाईफचा जो प्रोग्रेस होत असते, त्याचे रूट्स असतात, त्याचे सीड्स असतात, त्याचे बीज असतात, त्याचं कारण असतं ते म्हणजे त्याला देण्यात येणारं शिक्षण. माझं वाक्य फार महत्वाचं, अंडरलाईन करणारं, देण्यात, शिक्षणात नाही, देण्यात येणारं शिक्षणात ते आपण डिलिव्हर करत असतो. मग मुद्दा हा आहे की आतापर्यंत आपण कुठलं शिक्षण मुलांना देत आलेलो आहोत, विद्यार्थ्यांना देत आलो आहोत? आपली कुठली शिक्षण पद्धती आहे? तर आपल्या शिक्षण पद्धतीचं नाव आहे घोका आणि ओका. घोका आणि ओका, नुसतं पाटकर घोका आणि ओका. म्हणून मला जसवंत सरांचा प्रोजेक्ट काय आवडला, म्हणजे मी ते गावाला हे करत अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी म्हटलं की समुद्रपुरीचं असं नाव होतं की पास व्हायचं असं तिकडं जायचं, म्हणजे इंडियन कॉपी. आणि हा बदल मला करायचा आहे, हे मला पुसून टाकायचं आहे. हा जो लागलेला माझ्या गावावरचा जो शिक्का आहे तो मला पुसून टाकायचा आहे आणि खऱ्या अर्थाने मला शिक्षण सुरू करायचं आहे. म्हणजे अशा भारतात आपण राहतो की जिथं असे गावोगावी अशी गावं आहेत, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जिथं पोरांना जर पास करायचं असेल तर माझं सेंटर आहे, कॉपी केलेलं घोका आणि ओका या पद्धतीची शिक्षण पद्धती आपण देत आहोत. हे बदल केला पाहिजे. बघा ना, हल्लीच्या एज्युकेशन मध्ये किती तुम्ही गोल्ड मेडल्स घ्या, टॉपर्स घ्या, ते आता बघा कुठे दिसत आहे? काहीच नव्हतं. म्हणजे शिक्षण घेत आहे पण ते दिसत कुठेच नाही. त्याचं कारण असं आहे की आपण हल्लीच्या ज्या एज्युकेशन मध्ये मुलांना नुसतं भूतकाळातलं म्हणजे पास्ट मधलं नॉलेज देतोय, पण मला फ्युचरचा जो सिटीजन घडवायचा आहे, भविष्य काळाचा नागरिक सुद्धा मला घडवायचा आहे, आपण विसरून जातो. आणि तिथंच मोठी अडचण येते जेव्हा मला भविष्य काळाचा मुलगा घडवायचा आहे, मुलगी घडवायची आहे. त्यामुळे तर ते घडवायचं असेल तर मला शाळेमध्ये इनोव्हेशन आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी पहिला बदल मला नुसतं मेमरीवर डिपेंड राहून चालणार नाहीये. हा मुद्दा आपल्याला कळला पाहिजे ॲज अ एज्युकेशन इन्स्टिट्यूट लीडर म्हणून की मला मेमरीवर डिपेंड राहून चालणार नाहीये. कारण की लाईफ जी मागत असते ती बुद्धिमत्ता मागते, विजडम मागते, हुशारी मागते. आणि आपली एक्झाम जी आहे ती मेमरी देते. त्यावर होल एक्झाम सिस्टीम बेस्ड ऑन द मेमरी. पाठ केलेलं ते ओका बोला या पद्धतीने. सो त्यामुळे आपल्याला जर इनोव्हेशन्स आपल्या स्कूलमध्ये आणायचे असेल, जे एज्युकेशनमध्ये बदल घडवायचे असतील, तर पहिला बदल तुमच्या टीचर्सला सर्वांना आपल्याला सांगावं लागेल, ते म्हणजे मेमरीला केंद्रस्थानापासून आपण बाहेर काढूया आणि विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी निर्माण करूया. फार नवीन शब्द आता आलेला आहे, तो म्हणजे आपल्याला आपल्या क्लासरूममध्ये क्युरिओसिटी निर्माण करायचे आणि ज्याला 1 रुपयाचा सुद्धा खर्च नसतो. कारण की हे एज्युकेशन ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, समजून घ्या. तुम्हाला वाटतं 5 स्टार हॉटेल सारखी स्कूल बांधली, फाडफाड इंग्लिश बोलणारे टीचर आणले म्हणजे शिक्षण होतं, ही अंधश्रद्धा आहे शिक्षण क्षेत्रातली, समजून घ्या. शिकायची सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ना. आणि सायकोलॉजी जो टीचर त्या मुलामध्ये एक क्युरिओसिटी निर्माण करतो शब्दाच्या माध्यमातून, तर तो बदलतो मुलगा. सो मला माझ्या टीचरला तसं ट्रेन करावं लागेल किंवा मला त्याच्यासाठी पहिले मला माझा बदल करावा लागेल. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते पहिले म्हणजे क्युरिओसिटी आणायला लागेल. आणि क्युरिओसिटी आणण्यासाठी वर्गामध्ये मुलांना प्रश्न विचारण्याचं वातावरण द्यावं लागेल. आता इथं आला प्रश्न, पोरगं विचारतं, बाई टीचर्स, मॅम, मिस, व्हॉट्सो एव्हर. आणि एक आत्ता नको प्रश्न विचारू, नंतर विचार किंवा नंतर सांग. प्रश्न विचारण्याचं ज्या क्लासरूममध्ये, ज्या स्कूलमध्ये प्रश्न विचारले जातात, माझ्या स्कूलच्या एकदम हेडलाईन, काही शाळा पाहिजे एकदम डोक्यावर असं, जसं आपण बाई कुंकू लावतो तसं ते एकदम हेडलाईन असलेले आहेत. द इम्पॉर्टंट थिंग इज नॉट टू स्टॉप क्वेश्चन, अल्बर्ट आइन्स्टाईनचं वाक्य.
त्यामुळे मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे. तसं वातावरण जाणीवपूर्वक घरामध्ये शाळेमध्ये निर्माण करावं लागेल. जी शिक्षण पद्धती निवळ घोकपट्टीवर अवलंबून असते ते नवं काही निर्माण करू शकत नाही. नव्या गोष्टीची कसली आणि उजळ किंवा नव्या गोष्टी डिस्कवर कराव्या लागतात. डिस्कवर करण्यासाठी मुलांना प्रश्न विचारण्यासाठी वातावरण स्कूलमध्ये क्लासरूममध्ये तुमच्या ओव्हरऑल सिस्टीममध्ये निर्माण करावं लागतं. आणि त्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा, ॲज अ संस्थाचालक मी माझ्या मुख्याध्यापिकेला माझ्या टीचरला सांगेल, मुलांना चुका करण्याची संधी द्या. लेट्स अलाउ मिस्टेक. चुका करण्याची जी भीती असते ती आपण टाकून दिली पाहिजे. ते का नवीन नवीन संकल्प भारत मागे कशात आहे लक्षात आलं की आपण एज्युकेशनमध्ये फार मागे, इनोव्हेशनमध्ये मागे आहोत. आणि इनोव्हेशन हे बिना मिस्टेकचं येतच नाही. कोणी आहे का बाबा मी बिना चुका करून मिस्टेक करून मी पुढे आयुष्यात आलो नाही. सो मिस्टेक होणारच आहे. नवीन नवीन संकल्पना प्रयोग शोधायचे असतील तर चुका होणार आहे. मोठ्यापणे आपण चुका करायला इतका घाबरतो की आपण नव्या वाट्यात शोधत नाही. नवीन जो चल रहा है उसमें चलने दो, नए इसमें नहीं आएंगे. चुकीच आहे. ती शाळेपासून सुरुवात केली पाहिजे. टीचर जेव्हा शिकवतात की अजिबात चुकलं नाही पाहिजे, नाही मुलांना 1000 चुका करू द्या पण एक चूक 1000 वेळा करू देऊ नका. बघा ही ॲटिट्यूड आहे. मुलांना एक नवीन चूक आहे का, व्हेरी गुड, नवीन चुका करतोय मग शिकतोय. तू एक चूक सातत्याने करतोय मग तिथं तुम्हाला करेक्ट करायचं. तिथं तुम्हाला काय तुमची सिस्टीम असेल करेक्ट करण्याची, मग ती पनिशमेंटची असेल ॲप्रिसिएशनची असेल व्हॉट्सो एव्हर. पण हा मुलांना अलाउड करू. माझ्या स्कूलमध्ये 5वी पर्यंत लाल पेनच वापरायचं. तो लाल पेनवर मार्क असो गोल आणि काहीतरी ते मार्क कमी मार्क हँडरायटिंग इम्प्रूव्ह असं जसं होतं. अजूनपर्यंत लाल पेन वाचतात. कारण मी एकदम मोठे विद्यार्थी होतो शाळेमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपण सिस्टीममध्ये बदल करू शकतो. त्यामुळे हा ॲटिट्यूड आहे, ही एक प्रोसेस आहे जी वर्गामध्ये आणली पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर एज्युकेशन आपल्या शाळेतलं बदलायचं असेल, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर ह्या गोष्टी करायच्या. आणि अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या मुलांना, आपल्या सर्वांना, आपल्या टीचर्सला सेल्फ लर्नर बनवायचं आहे. बघा हा ॲटिट्यूड लाईफ लॉंग लर्निंग ही एक प्रोसेस आहे. मला सगळं कळतं हा ज्या व्यक्तीमध्ये हा इगो येतो त्याचं आयुष्यात संपलं, म्हणजे हा कधी प्रोग्रेसच होत नाही. पण ते सुरुवात तुम्ही क्लासरूम पासून करा ना. ही प्रोसेस आहे जी बऱ्याच माणसांमध्ये नसते. कारण की आपल्याला एक सवय लागलेली आहे रेडीमेड उत्तरांची. 21 अपेक्षित म्हणजे आपण किती जण आहे की 21 अपेक्षित घेऊन पास झालेले आपण. आता काहीतरी विजन वगैरे नावं बदलले त्या प्रोडक्टचे. पण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन टीचर सुद्धा हे इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा खास पॅरेंट कॉल करतात टीचर्सला. टीचर्स वो इम्पॉर्टंट क्वेश्चन बता दो ना. 10 में से 8 कौन से आने वाले हैं. अरे काय चालू आहे. रेडीमेड आन्सर, रेडीमेड उत्तरांची सवय लागलेली आहे. तुम्हाला माहिती का दर आठवड्यात एव्हरी वीक मोर दॅन 10,000 बुक्स पब्लिश होतात. म्हणजे सगळीकडनं ज्ञानाचा असा महापूर येतोय. आपण किती वाचू शकणारे, मुलं किती वाचू शकणारे. आणि गंमत अशी की आज सकाळी लागलेला शोध संध्याकाळी शिळा झालेला असतो, दुसऱ्यांनीच कोणतरी लावलेला असतो. सो माहितीचा संग्रह करणं म्हणजे एज्युकेशन नाहीये. फार महत्वाचा मुद्दा सांगतोय, जो पुढवा आणि लिहून घ्या डोक्यात की माहितीचा संग्रह करणं. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन इज नॉट एज्युकेशन. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन इज नॉट इन्फॉर्मेशन. जर तसं असतं तर एकदम बेस्ट गोष्ट आहे ना आपल्याकडे. हा गेला इथं ठेवलेला ठेवून दिला, गोंधळ ठेवला. कम्प्युटर रोबो. जगातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं? कोण देतं जगातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर? गुगल लावा. सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या गुगल देत असतो. आणि तुम्हाला सांगू का धक्कादायक आहे, मी म्हटलं झोपडोय. आता रोबोज आले आहेत. ते रोबो टीचर्स सारखे ऍक्ट करतात. चांगल्या चांगल्या इंटरनॅशनल स्कूलने हे रोबोज इम्प्लिमेंट केलेले आहेत. आणि ते रोबोज येतात आणि ते रोबोज ते सायन्स मॅथ्स हे सगळे विषय शिकवतात. आणि मग काय अपडेट आला असेल तर ओके अपडेटला टाकून द्यायचं. आणि गंमत अशी आहे की सुट्ट्या घेत नाही, PF मागत नाही. आज ही आहे, आज ती सुट्टी आहे. मुख्याध्यापकाला रडत नाही. संस्थाचालक असे रागवून बोलले म्हणून
जॉब सोडत नाही. त्यामुळे हे येतात आणि आत्ता त्याची कॉस्ट ओके आत्ता त्याची कॉस्ट ही साधारणतः 15 लाख ते 20 लाख. पण तुम्हाला आठवा की जेव्हा आपल्याकडे ते हे जेव्हा आलं होतं स्मार्ट बोर्ड्स तेव्हा 5 आणि 6 लाख होते. आता 50,000ला स्मार्टफोन मिळतो की 1 लाखाला मिळतो. सो पुढच्या 5 वर्षामध्ये शहरात काय ग्रामीण भागात सुद्धा रोबोट टीचर्स येतील. मेस्टास त्याचं छान एखादं उद्घाटन करेल आणि सांगेल कोण कोणाला हवं आहे या पद्धतीचे बघा. आणि त्यात अजून ते विचारतात मी जर डेमो घेतलाय ते विचारतात पेरेंट्सला सुद्धा की हा बापाचा ऐकतो का आईचा जास्त ऐकतो का बघ. ज्याचा जास्त ऐकतो म्हणजे समजा आईचा ऐकत असेल तर आईचा व्हॉइस डाउनलोड करतात आणि तो त्या रोबोला देतात. म्हणजे आईचा व्हॉइस आयुष्यभर त्या मुलाला सगळं शिकवणार आहे. आली की नाही पंचायत. आणि मग मग आपल्या टीचरने काय करायचं हे सगळं पर्सनलाइज आलं. सो आपल्या टीचर आपण म्हणूया ह्युमन टीचर आणि एक रोबोट टीचर. सो ह्युमन टीचरचा रोल बदलत आहे. त्यामुळे तुमच्या टीचर किंवा आपल्या टीचर्स जर मॅथ्स शिकवत असेल तर मॅथ्स बरोबर तिला इमोशनल क्वेश्चन मुलाचा कसा आवडायचा, तिला डान्स यायला पाहिजे, तिला म्युझिक यायला पाहिजे, तिला मुलाशी कनेक्ट होता यायला पाहिजे. म्हणजे मॅथ्सची टीचर असेल तर ती जेवढी आनंदी आणि मॅथ्स टीचर म्हणजे आपण सगळेच घाबरतो एकदम मॅथ्स टीचर मॅथ्स टीचर एकदम अशी कडक म्हणून राहत असेल तर तिला जेवढं आनंदी ती जेवढी जोक करून शिकवेल जेवढी मुला तेवढं तिचा काय म्हणतात ते डिमांड वाढेल. आणि ती जेवढी कडक लगेच संसाराला हे ठराव करतील. या ठिकाणी आता आपण XYZ रोबोट मॅथ्स टीचर आणत आहोत. हल्ली बाबा इथं आम्ही 25,000 रुपये पगार देतोय पुढच्या 10 वर्षाच्या 15 वर्षाची ॲडव्हान्स सॅलरी जाईल. पण पुढे 30 वर्ष काहीच टेन्शन नाही, सुट्ट्या नाही काही. आणि किती वेळा रिव्हिजन कर पोरगं म्हटलं मला शिकवतो. सो पॉइंट नीट समजून घ्या की ह्युमन टीचरचा रोल बदलला आहे. रोबोट टीचरला प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्मले हे आता ह्युमन टीचरने सांगायची वेळ नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हा जन्मले सांगू नका. शिवाजी महाराज केव्हा जन्मले सांगू नका. कारण की हे रोबोट टीचर करणार आहे. मग ह्युमन टीचरचं काम काय? ह्युमन टीचरचं काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हॅल्यूज आपल्या मुलांमध्ये कसे येतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्किल्स हे आपल्या मुलांमध्ये काय येतील. हा रोल पूर्णपणे बदललेला आहे. आणि हा ज्या संस्थेला कळतं त्याला कधीही पुढे त्याच्या संस्थेला मरण नाहीये. एवढा मोठा तो विचारतात ना की काय बदल होणार आहे पुढच्या 5 वर्षात. हा बदल होणार आहे. मला खूप बरं वाटलं जेव्हा या वर्गाच्या मेस्टाने शिवाजी कोण हे पुस्तक दिलं. आणि हे पुस्तक अभ्यासक्रमात लावा. मी माझ्या शाळेत लावलेलं आहे अभ्यासक्रमात पुस्तक फार आवश्यक आहे. आणि हाच तर ह्युमन टीचरचा रोल आहे की मुलांमध्ये स्किल्स डेव्हलप करायचे आहे. त्यामुळे नव शिक्षणामध्ये हे अपेक्षित आहे. आणि कोरोनाने हे सगळं आई वडिलांना शिकवलं आहे, एज्युकेशन सिस्टीमला शिकवलं आहे. एका संस्था चालकेचा मला फोन आला म्हणजे की या 21व्या शतकामध्ये ऑनलाईन एज्युकेशन येतंय मग आमच्या शाळा बंद पडतील का. म्हणजे ते ऑनलाईन शिक्षण देत होते पण आमच्या शाळा बंद पडतील का, शाळांमध्ये मुलांची उपस्थिती कमी राहील का, हायब्रिड एज्युकेशन येईल का. मग कोणीतरी मला जेवताना हा प्रश्न विचारला की सर आता हायब्रिड एज्युकेशन येईल की का. म्हणजे हायब्रिड म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन मिक्स. मी म्हटलं तसं अजिबात होणार नाही. एज्युकेशनची पॅडागॉजी बदलणार आहे पण शाळा बंद होणार नाही. आलो संस्था चालक नीट समजून घ्या. एज्युकेशनची पॅडागॉजी बदलणार आहे, शिकवण्याची पद्धत पूर्णपणे 360 बदलणार आहे पण शाळा बंद होणार नाही. म्हणजे नक्की काय होणार. ऑनलाईन सिस्टीममुळे फिजिकल स्कूल बंद होणार नाहीये पण विषयाची मांडणी जी आहे ती पूर्णपणे बदलणार आहे. कारण की आपल्याकडे येणारे जे मुलं आहेत 3 ते 12 वर्षातले खास करून मुलं, हा जो वय असतं हा बाल मेंदू जडणघडणीचं वय असतं 3 ते 12. या वयातले जी मुलं असतात ते फक्त काही गणित शास्त्र मॅथ सायन्स हे विषय तुमच्याकडे शिकायला येत नाही. ते शाळेत येतात ते खेळायला येतात. ते फक्त अकॅडमिक शिकायला नाही येत तर ते खेळतात, ते नाचतात, ते व्यक्त होतात, एक्सप्रेस होतात, ते मित्र बनवायला शिकतात, ते सहकार्य करायला शिकतात, डिसिप्लिन फॉलो करायला शिकतात, नियम पाळायला शिकतात,
पुढे काही चांगल्या व्हॅल्यूज असेल तर व्हॅल्यूज शिकायला शिकतात, एक दृष्टिकोन निर्माण करायला शिकत असतात. आणि गंमत अशी आहे, हे जे मी काही 6-7 गोष्टी सांगितल्या, दृष्टिकोन, व्हॅल्यूज, हे ऑनलाईन देऊ शकत नाही. इनफॅक्ट ते ऑनलाईनचं काम नाहीच आहे. ऑनलाईनचं काम आहे उत्तम इन्फॉर्मेशन देणं. त्यामुळे गणित, मॅथ्स, सायन्स, जॉग्रफी हे सगळे विषय ऑनलाईनमध्ये ट्रान्सफर होत आहेत. पण ह्या गोष्टीसाठी मुलं येणार आहेत आणि यालाच 21व्या शतकातलं शिक्षण म्हणतं. आणि त्यासाठी आजपासून पुढच्या 3 वर्षामध्ये मला माझे टीचर हे ट्रान्सफॉर्म करायचे आहेत, नाहीतर न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगतच आहे. माझा आजचा विषय नाही NEP, पण NEP मध्ये हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे ऑनलाईनने उत्तम गणित, इतिहास कसा शिकवायचे आई वडिलांना शिकवलेलं आहे, पॅडगॉजीने हे शिकवलेलं आहे. आई शोधते पायथागोरस कुठून शिकायचं आहे, तिला कळालं. खान.com वर गेलं की आपला पायथागोरस कळतो. आता मला कलेक्टर बाईने बैजू याचं उदाहरण सांगितलं, बायजूचं. फार म्हणजे तुम्हाला माहिती आहे बायजू कंपनीची कॉस्ट काय, कोणाला माहिती आहे? खरं असं हात वर करा. बायजूची मार्केट कंपनी कॉस्ट, व्हॅल्युएशन कॉस्ट काढा. महाराष्ट्राच्या शिक्षण डिपार्टमेंटचं जेवढं काही बजेट आहे तेवढी त्याच्या एकट्या कंपनीची कॉस्ट आहे. आणि पुढच्या 100 दिवसात, 100 ते 6 महिन्यामध्ये भारत जेवढा शिक्षणावर खर्च करतो तेवढी त्याची व्हॅल्युएशन बनते आहे. एवढ्या ड्रास्टिक लेवलवर येणार आहे. सो बायजूला जर तुम्हाला कॉम्पिट करा, आणि पुन्हा सांगतो, मला कोणी भाषण झाल्यानंतर असं म्हणूच नका, मग मी त्याला सांगेल हा भक्त आहे बाबा, मित्र भक्तच म्हणून मी त्याला. माझी ग्रामीण भागातली शाळा आहे, माझ्याकडे येणार नाही हा मुद्दाच नाही. पहिले ग्रामीण भागात येईल, मग शहरीतील, एवढं तुम्हाला सांगतो. इतक्या काही टीव्ही तर सगळीकडे आहे, टीव्ही लॉन्च होतो यार यांचा डायरेक्ट पर्सनल आहे. अजून काय देऊ तुम्हाला? सो आपल्याला जर आपली एज्युकेशन हे सगळं करायचं असेल त्या सगळ्या याच्यामध्ये, तर त्याला एकच आहे की आपल्या टीचरला पूर्णपणे 21व्या शतकाच्या जे काही स्किल्स आहेत त्या स्किलला आपल्याला त्यांना ट्रेन करावं लागेल. मुलं तर येणारच आहे, कारण हा मेंदू जडणघडणीचा काळ आहे, ऑप्शन नाही. शाळा अजिबात बंद होणार नाही. पण यांची शाळा खूप चालते आणि माझ्याकडे मुलं कमी, कारण की अरे ही शाळा इमोशनलवर काम करते, ही शाळा मुलांच्या क्रिएटिव्हिटीवर काम करते. इथं हवे ते पैसे पालक भरवत आहे. अरे ही फक्त रट्टा मारून घेते, ही फक्त गणित मॅथ्स बोर्डात पास होतो, 99% मिळतात, तिथं तुमची ऍडमिशन कमी होते. हा बदल होतो. सो मुलांना आपल्याला IQ पासून EQ आणि SQ म्हणजे सोशल कोशन, त्याच्यासाठी आपल्याकडे येतील. आणि 21व्या शतकात हेच अपेक्षित आहे. NEP मध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल सर्वात जास्त आणायचा हा एम आहे, उद्दिष्ट विजन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे विचार करा की किती डेप्थली त्यांना हे आणायचं आहे, कारण त्यांना कळालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला शाळेत बदल करावे लागतील, तुम्हाला स्कूल स्ट्रक्चर बदलावं लागणार आहे, तुम्हाला एज्युकेशनची पॅडागॉजी बदलावी लागणार आहे, तुम्हाला स्कूलची फिलॉसॉफी बदलावी लागणार आहे, तुमच्या टीचरचा रोल बदलणार आहे. आणि काय बदल हवा आहे हा मी तुम्हाला सांगेल, पण थोडा शेवटच्या याच्यात सांगेल. पण हा बदल का करायचा हा महत्वाचा आहे. सर तुम्ही हे सगळं सांगताय, याला बेस काय, याला बेस काय, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. काय बेस आहे? याला 2 महत्वाचे बेस आहेत मित्रांनो. एक तर सर्वात महत्वाचं नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यावर सेपरेट माझे तुम्ही बोलणार आहात का सर? राष्ट्रीय धोरणावर याच्यावर आहे सेशन शैक्षणिक धोरणावर, त्यात सांगेल. त्यामुळे मी त्यावर हे, आणि ज्यांना माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर माझे युट्यूबवर व्हिडिओज आहेत. NEPवर NEP फॉर टीचर आहे, NEP फॉर पॅरेंट आहे, सगळ्यांसाठी NEPवर हे आहे. किंवा माझं इंडिया दर्पणवर दर बुधवारी माझं NEP आणि त्याच्या अंमलबजावणीवर माझे आर्टिकल्स येत असतात, ते आपल्या ग्रुपवर येतच असतील. आणि दुसरा महत्वाचं आहे की इंडस्ट्रियल 4.0 आलेला आहे, किंवा म्हणजे ग्रामीण भागात इंडस्ट्रियल 4.0 आणि शहरात इंडस्ट्रियल 5.0 येत आहे. सो व्हॉट इज इंडस्ट्रियल 4.0 किंवा 4.0? फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचा विषय आहे आणि हा झोप उडवणारा विषय आहे.
ज्यांना कोणाला अजून झोप येत असेल त्यांनी जरा असं करा, हात वरती करा 2 मिनिटं मस्तपैकी. खरंच हा झोप उडवणारा विषय. भविष्यातले जॉब कसे असतील बघा. तुमची मुलं म्हणजे तुमची फिजिकल मुलं नाही म्हणजे आपल्या वर्गातले मुलं किंवा बरेच जण पालक असतील तुमचे मुलं नाही. भविष्यातील जॉब कसे असतील आणि भविष्यातील जॉब जसे तसे मला शिक्षणामध्ये बदल करायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या की आपले जे पेरेंट्स स्टुडंट जे आतापर्यंत जे काही ज्याचा बेस आहे सक्सेसफुल चांगले मार्क मिळून त्यांना ज्या काही नोकऱ्या लागल्या 20 वर्षापूर्वी इंजिनियर जर कोणी झाला असेल त्यांना आज ते छान जॉब करतायत तर तो काळ गेलेला आहे. कोणी लॉ केले आणि त्याची ॲडव्होकेटची प्रॅक्टिस सेट झाली आहे. आत्ता लॉ कर आणि तो ॲडव्होकेटची प्रॅक्टिस सेट कर शक्य नाही. होल सिनॅरिओ बदलतोय आणि हा होल सिनॅरिओ हा इतका फास्ट बदलतोय. माझं व्याख्यान संपेपर्यंत आणि मी खरं सांगतोय गुगल करा, माझं व्याख्यान संपेपर्यंत किमान 100 जणांच्या नोकऱ्यांचं स्वरूप बदललेलं असेल. किमान 100 लोकांचं त्याचं काम करण्याची पद्धत बदलली असणार आहे. त्यामुळे आपल्या एम्प्लॉईला का सगळ्यांना रिस्किल करायची गरज आलेली आहे. इतकं फास्ट हे इंडस्ट्रियल 4.0 येत आहे. मग या इंडस्ट्रियल 4.0 मध्ये कुठल्या करिअर्स असतील, कुठल्या नोकऱ्या अपेक्षित आहेत, त्यानुसार मला क्लासरूम मध्ये बदल करायचा आहे, पालकांना कन्व्हिन्स करायचं आहे, मला टीचरला ट्रेनिंग द्यायचं आहे, तर शिक्षण आणायचं आहे. मग काय करावं लागेल मित्रांनो? तुम्हाला कुठले स्किल रिस्केल करावे लागणार आहे, तुम्हाला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये काय शिकावं लागणार आहे ते सांगतो. पण त्याने काय भानगड इंडस्ट्रियल 4.0 जरा थोडक्यात सांगतो. याच्या आधी इंडस्ट्रियल 1.0 येऊन गेलं, म्हणजे 1.0 येऊन गेलं, 2.0 येऊन गेलं, 3.0 आला, आता 4.0 आणि 5.0 एकत्र येत आहे. हा काय प्रकार आहे? पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे आलं ते 1784 साली आलं, 17व्या शतकात आलं, 17th सेंचुरीच्या एंडला आलं. म्हणजे पहिलं इंडस्ट्रियल जे रिव्होल्युशन आलं ते वाफेभोवती फिरलं. स्टीम इंजिन त्यावेळेस आले, वॉटरचे जे सगळे बोटी त्या सगळ्या वेळेस आल्या, मॅकॅनिकल प्रोडक्शन त्यावेळेस आलं, इक्विपमेंट्स आले. म्हणजे 17व्या 18व्या शतकामध्ये जे घडलं म्हणजे रेल्वे, वाफेचे इंजिन, बोट या सगळ्या, म्हणजे आज आपण रेल्वे करतो आहे. आता कुठेतरी आपण मेट्रो आहे, पण आताही आपण ब्रिटिशांचेच रेल्वे वापरतोय ना, रूट लावलेले. विचार करा, म्हणजे मी बघा नुकता म्हणजे 70 वर्ष काय लावलं आहे स्वतःचं. नीट स्वतःला विचार करा की काय कुठे आपण कमी पडतो आहोत. सो त्यावेळेस लावलेल्या गोष्टी अजूनही वापरत आपण आहोत. आता त्याच्यानंतर जे दुसरं रिव्होल्युशन आलं ते 1870 साली आलं. म्हणजे 18th सेंचुरीचा आपण त्याला मूळ शेवट आणि 19th सेंचुरीच्या ज्याचा आपण प्रोडक्ट आहोत. 19व्या शतकाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिसिटीच्या बऱ्याच गोष्टी आल्या, मास प्रोडक्शन आलं, मोठ्या मोठ्या फॅक्टरी आल्या. दुसरं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन औद्योगिक क्रांती ही सायन्स आणि मास प्रोडक्शनच्या भोवती फिरली. त्याच्यात मग एरोप्लेन्स आले, त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझेशन आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. तिसरं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1970 साली आलं 19th सेंचुरीच्या शेवटीला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन हे आताचं आपलं डिजिटल रिव्होल्युशन, फोन्स आले, कम्प्युटर्स आला, मोबाईल्स आलं, इंटरनेट आलं, इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, सोशल नेटवर्किंगचा सगळं आला, फेसबुक आलं, त्याच्यामध्ये ऑल हँडीज डिव्हाइस आले. हे सगळं आत्ता आलेलं आहे. आणि आता येत आहे इंडस्ट्रियल 4.0 जे ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. तिला इंडस्ट्रियल 5.0 येत आहे, पण इंडियामध्ये इंडस्ट्रियल 4.0 येत आहे. आता नीट समजून घ्या, जसं औद्योगिक क्रांती होते, जसं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होतं, तसं मार्केटमध्ये जॉब असतात ना. शेवटी रोजीरोटीला लागणारच आहे. सो मला वर्गात काय शिकवायचं आहे, आता पुढच्या 15-20 वर्षामध्ये कुठले जॉब्स आहेत तसं मला शिकवायचं आहे. बघा नीट समजून घ्या, इंडस्ट्रियल सेकंड रिव्होल्युशन जे आलं, थर्ड रिव्होल्युशन जे आलं, त्याच्यामध्ये कुठले स्किल लागत होते? लिटरसी लागत होती, न्यूमरसी लागत होती, सायंटिफिक लिटरसी लागत होती, ICT लागत होता, टेक्नॉलॉजी पाहिजे होती, फिनान्शियल लिटरसी होती, कल्चरल, सिव्हिल हिस्ट्री हे सगळं लागत होतं. याला आपण म्हणूया ट्रॅडिशनल अकॅडमिक स्किल, जे आता तुम्ही वर्गात देत आहे हे सगळे सब्जेक्ट. बघा फार महत्वाचं आहे, कारण बदल नाही झाला तर किती प्रॉब्लेम्स होतील. हे ट्रॅडिशनल अकॅडमिक स्किल्स हे आता लागतील, पण हे असून उपयोग होणार नाही. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा स्किल लागणार आहे.
6 स्किल त्यांनी सांगितलेले आहे. ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमच्या शिक्षणात बदल होणार नाही. पुढच्या 15-20 वर्षामध्ये मी 6 जे स्किल सांगणार त्याच्यावरच्या नोकऱ्या आहेत आणि ते स्किल तुम्ही वर्गात शिकवत आहात का, हा प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. जो शिकवेल त्याची शाळा बेस्ट. मग ते विचार कॉम्पिटिशन करूच नका की सो कॉल्ड इंटरनॅशनल बाजूला शाळा वगैरे काही नाही, त्यांच्याकडे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे हे सगळं स्किल एका हाक्याच्या अंतरावर सुषमा शर्मा नई तालीममध्ये ते देत आहे. हाक्याच्या अंतरावर बघून घ्या, समजून घ्या त्या याच्यावर. मला परवा एका आईचा फोन आला, सर या म्हणजे कोरोनाचं खूप टेन्शन आलंय काउन्सिलिंगसाठी. म्हटलं काय, म्हटलं काय कोणी पॉझिटिव्ह रिझल्ट आला पण नाही म्हणे. माझी मुलगी 7वीला आहे म्हणे आणि 7वीला आहे पण ती त्या लाईटची सवयच राहिली होती. म्हणजे आता लिहिल कशी, परीक्षा आली लिहिल कशी. म्हणजे ठीक आहे ना, नाही लिहिलं काय फरक पडतो, कमी मार्क पडतो. नाही ना, लिहिणं किती महत्वाचं आहे वगैरे वगैरे सगळं सुरू आलं. म्हटलं कशाला, म्हणजे हे सॉफ्टवेअर आलेले. म्हटलं मी असं बोलतो आणि ते टाईप होतो, तुमच्याकडेही असेल. मी एकही आर्टिकल लिहित नाही, मी बोलतो आणि ते टाईप होतं आणि जातं. आणि यांच्या काळात तर हा लिहिणं हा म्हणजे अच्छा तो लिहिता येतं म्हणजे तू संस्कारी फार पूर्वीचा असं ते नाही का, मी असं पूर्वीचे जे लोक तसं नाही का आपण त्यांना नमस्कार करतो तसं येणार आहे पुढच्या 10 वर्षात. तो लिहिता येत, तुम्ही हा माझा मुलगा याला लिहिता येतं बरं का असं म्हणणार आहात. कारण की जसं पण ते कसं असेल, याला टायपिंग करता येतं बरं का. मग काय लोणचं घालू का टायपिंगचं, कोण टायपिंग वापरतं, टायपिस्ट गेलंय. सो ह्या गोष्टी समजून घ्या, इतकं फास्ट होत आहे. मग ती म्हणे नाही सर पण तिला ते वाचता बिचतायला पाहिजे, नाही भाषा जमली पाहिजे. म्हणा ते बरोबर, भाषेवर प्रभुत्व पाहिजे म्हणजे पाहिजे. मला ते इंग्लिश बोलता आलं पाहिजे. म्हटलं इंग्लिश कुठल्याही एका भाषेवर छान प्रभुत्व देता यायला पाहिजे. हे एकमेव महत्वाचं स्किल आहे. त्यात इंग्रजीच पाहिजे असं काही नाहीये. कुठल्याही एका इंग्रजी घ्या तर उत्तम. कारण की आता असं डिव्हाइस आलंय की मी जे बोलतो आहे लाईव्ह रिअल टाइम मध्ये तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या कानावर हेडफोन आहे, माझ्याकडे हेडफोन आहे, मी जे बोलतोय ते 18, 20, 25 भाषेत लाईव्ह ट्रान्सलेट होतं. सो माझ्यासमोर जापनीज सांगता, हे असं समजा की तुम्हाला सगळ्यांना जापनीज कळतं, मी मराठीत बोलतोय, तुम्ही हेडफोन लावलाय होईल. आणि ते इंडिव्हिज्युअल डिव्हाइस आहे, त्याची कॉस्ट आता थोडीशी महाग आहे, हार्डली 5 वर्षामध्ये. त्यामुळे आपलं आत्ताची व्हॅल्यू कशी आहे, ह्युमन प्लस मोबाईल. 5 वर्षांनी व्हॅल्यू काय असणार आहे, ह्युमन प्लस मोबाईल प्लस ते असं डिव्हाइस. आणि तुम्ही कुठेही इंडा फक्त त्याच्यात फार म्हणजे विदर्भ भाषेमध्ये सुद्धा ते एखादं सॉफ्टवेअर मी बोलतोय त्याला विदर्भात कळतं. सो हा बदल इतका फास्ट होत आहे आणि त्यासाठी आपल्या मुलांना तयार जर करायचं असेल तर भाषेवर प्रभुत्व, आणि त्यालाच आपण म्हणतो इंडस्ट्री 4.0चा हा जो आधार आहे तो फार महत्वाचा आहे. आणि हा ऐरे गैरे नत्तू गैरे कोणी सांगितलेला नाहीये, हा सांगितलाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट गुगलवर उपलब्ध आहे, तो वाचा. म्हणजे तुम्हाला कळेल की 2040 मध्ये 2050 मध्ये तुमच्या वर्गातले मुलं जे जॉब करणार आहेत कुठले जॉब करणार. जो मुलगा पहिली शिकतो आहे, तुमच्या बेंचवर बसलेला आहे, त्याला काय शिकवायचंय, दिल थांबके बैठे त्याचा आन्सर देतो. अख्ख्या व्याख्यानातला टेकअवे जर मी म्हणत असेल तर तो म्हणजे अकॉर्डिंग टू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 65% of the children entering grade school will ultimately work in jobs that don't exist today. ते असे जॉब करणार आहेत जे आज अस्तित्वात नाहीये. 100 65 म्हणजे वर्गात तुमचे 40 मुलं जर शिकत असतील क्लासमध्ये, 40 पैकी 25 मुलं अशा नोकऱ्या करणार आहेत ज्या नोकऱ्या अजूनही अस्तित्वात आल्या नाहीत, पण त्याचं स्किल्स फायनल झालेले, त्याला लागणाऱ्या क्वालिफिकेशन फायनल झालेले. आणि ते आहे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. बस 4 गोष्टीवर काम करा. तुम्ही लाखो रुपये फी घ्या, पालक भराता रुपये जर तुम्ही या 4 गोष्टीवर काम केलं तर. पुन्हा सांगतो, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि क्रिटिकल थिंकिंग, आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असं म्हणतो. हे 2040 मध्ये 2050 मध्ये याचा वापर होणार आहे. म्हणजे इथं याच्या बेसवर सगळ्या जॉब्स असणार आहे.
आणि त्याच्याबरोबर त्यांनी मग सांगितलं अडॅप्टिबिलिटी पाहिजे, लिडरशिप क्वालिटीज पाहिजे, इम्पथी पाहिजे, इनिशिएटिव्ह पाहिजे, पुढाकार घेणारे ह्या स्किल पाहिजे आहे. म्हणजे सगळे बेस स्किल आहे, इमोशनल बेस स्किल आहे जे रोबोमध्ये नसणारे. कारण की 90% जॉब हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेणार, AI घेणार. म्हणजे पुढच्या 5, 7, 8 वर्षाच्या मिटिंगा नेस्टाच्या अशा असतील, संजय काळे पाटील हात असा करतील, इकडून वर्गाचे हे म्हणजे स्क्रीन नसतात, इकडून असा हात केला तर नाशिकचं कोणतरी बोलेल, इकडून असा हात केला तर दिल्लीतून कोणतरी बसेल आणि विचारांची देवाणघेवाण होईल. कुठेही स्क्रीन नसणारे आणि त्यासाठी हॉलच पाहिजे, आता नेटच पाहिजे असं नाही. तुम्ही प्रवास करताय कुठेही या पद्धतीने. हा एवढा मोठा बदल होत आहे. सो हा बदल इथपर्यंत जवळ आलेला आहे. कोणी या याच्यात राहू नका, ग्रामीणमध्ये होणार. सो या याच्यावर काम करा. आणि गंमत अशी आहे, हे 4 स्किल शिकायला ऑनलाईनची गरज नाही, हे 4 स्किल शिकायला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही, हे 4 स्किल शिकायला काय म्हणू आपण त्याला, खूप असं ते नाही. याला गरज आहे इमोशनल टीचरची, ह्युमन टीचरची. अशा टीचर तुम्हाला बनवायचे आहेत की याला हे स्किल देतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. NAP मध्ये पण या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये उलट याचा उपयोग चांगला होऊ शकतो. मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो. 21व्या शतकातला सर्वात मोठा शोध काय आहे, तो हा आहे शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा शोध की मूल शिकतं कसं. खूप छान रिसर्च आहे माझा. अगेन त्याच्यावर ब्रेन डेव्हलपमेंटचा सेमिनार आहे यूट्यूबवर 2 तासाचा, तुम्ही पाहून घ्या. 0 ते 12 वर्षामध्ये मुलांच्या मेंदूची सर्वात जास्त घडणी होत असते. म्हणजे 12 वर्षांत मोर दॅन 500 मिलियन ब्रेन सेल मरतात. जितक्या मेंदूच्या पेशीला स्टिम्युलेशन मिळेल तेवढं सिनॅप्स, मेंदूच्या सिनॅप्समध्ये त्याची निर्मिती होते, त्याची बांधणी घट्ट होते आणि मोठ्यापणे मुलगा मुलगी हुशार करतो. आणि सिनॅप्सची निर्मिती कशी होते तर मुलं लहानपणी किती विविध अनुभव घेतात. एक्सपिरियन्शियल लर्निंग जेवढं कराल तेवढं जास्त मुलं शिकतात. आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग फार महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागातल्या मुलं नॅचरल होतं. ग्रामीण भागातला मुलगा बिनचपलेने फिरतो, झाडावर चढतो, नदीत पोहायला शिकतो, तो निसर्गात शिकत असतो. त्याचा मेंदूचा विकास खूप उत्तम होत असतो. जेव्हा त्याला फॉर्मल एज्युकेशन तुम्ही देतात तर मुलं पुढे जातात. शहरातल्या भागातल्या मुलांचं काय होतं, मेट्रो सिटीजमध्ये मॉलमध्ये जातात, व्हिडिओ गेम्स याच्यात सगळे अडकलेले असतात, त्याला कुठल्याही प्रकारचं अनुभव मिळत नाही. शिक्षण एकदम इंटरनॅशनल मिळतं पण मेंदूच घडलेला नाही. तुम्ही बघा ना, मॅक्झिमम IAS ऑफिसर काढा ग्रामीण भागातले लोक, मॅक्झिमम IAS ऑफिसर जेवढे काही टॉपचे पॉलिटिशियन आहेत ज्यांनी काही वेगळं घडवलं तुम्हाला ग्रामीण भागातले दिसते. टॉपचे डॉक्टर्स ज्यांनी वेगळं काम केलं ग्रामीण भागातले दिसते. त्याचं कारण असं आहे, मेंदू मानसशास्त्र सांगतं की पहिल्या 12 वर्षामध्ये त्या पोराने घेतलेले अनुभव त्यातून त्याचा मेंदूचा विकास झाला. त्यामुळे आपली जर शाळा ग्रामीण भागात असेल तर हा ॲडव्हान्टेज आहे, लक्षात घ्या. सो या छोट्या छोट्या गोष्टीचा बदल काय करायचा शेवटचा सांगतो, तो म्हणजे आपली शाळा IQ पासून EQ म्हणजे इंडिव्हिज्युअल क्वेश्चन पासून इमोशनल क्वेश्चनवर आणि सोशल क्वेश्चनवर न्यायची. कशी न्यायची गुगल करा, सापडून जाईल. दुसरं, शाळेमध्ये घोका आणि ओका ही फिलॉसॉफी ठेवू नका. तुम्ही बोलायला सुरुवात करा, पालकांशी संवाद साधा, शिक्षकांना सांगा. मला समीर सरांचं कौतुक वाटतं, काल भेटले तेव्हा दर आठवड्याला मी टीचरचं ट्रेनिंग घेतो. जी संस्था दर आठवड्याला टीचरचं ट्रेनिंग घेते त्या शाळेची प्रोग्रेस कोणीही थांबवू शकत नाही. कारण आपल्या ॲसेट आपली टीचर आहे, विसरू नका. त्यामुळे हा फार महत्त्वाचा. मेमरीला आपल्या केंद्रस्थानापासून काढायचे, मेमरीवर फोकस करू नका. मुलांच्या प्रतिभेवर भर द्या, त्यांना क्रिएटिव्हिटीवर भर द्या. त्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं, मुलांना चुका करण्याची संधी मुलांना द्या. मल्टिपल इंटेलिजन्सच्या बेसवर आपल्या स्कूल आणायची, शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल. ऑडिटरी लर्निंग टू लर्निंग बाय डुईंग करा. हँड्स ऑन अप्रोच आणा. लर्निंग बाय डुईंग, हँड्स ऑन अप्रोच या सगळ्या पद्धतीतून मुलं खरे अगर पुढे होतात. टीचर्सला ट्रेन करा, त्याआधी टीचरला रिस्पेक्ट द्या. कोरोना काळामध्ये सर्वात जास्त हाल टीचरचे झाले, संस्था चालकांपेक्षा जास्त हाल टीचरचे झालेले आहेत माहिती आहे. त्यामुळे आपल्या टीचर्सला रिस्पेक्ट दिल्याशिवाय आपल्याला सॉल्व्ह होऊ शकत नाहीये. आणि त्यासाठी पालकांना सगळ्यांना एक हे कोरोना काळात किती टीचरने जॉब बदलला. ज्या टीचरचं इंग्लिश चांगलं होतं तिने हे सोडून ती मल्टीनॅशनल कंपनी जायला लागली. हे चुकीचं आहे, आपलं नुकसान होणार आहे.
त्यामुळे आपल्याला टीचर्सला या फील्डमध्ये ठेवण्यासाठी मोटिवेशनची आवश्यकता आहे. आणि जेव्हा स्कूल ओनर टीचरचा रिस्पेक्ट करतो ना, त्या शाळेतलं वातावरण बदलतं. तुम्ही बदलून बघा. एक नियम साधा करता येईल का? मी थोडा अर्धा तुमच्या टीचरला सांगा, म्हणजे मी जेव्हा वर्गात येईल ना, उभं नका उभं राहा, रोबोटिक आहे, बी नॅचरल, फ्रेंड बघा त्यांची, नॅचरल बना. मी वेगळ्या संशोधनाकडे मांड करतो. आपण ते टिपिकल एखादं बघितलेलं असतं आणि तसं हे करतो, नका तसं करू. त्यांचे प्रश्न समजून आपण जेव्हा घेतो ना, ती टीचर आहे ना, की मग 500-1000 रुपये कोणी नोकरी जरी वाढवली जात नाही. नाही, माझ्याकडे इथं 2 पैसे कमी आहेत, पण मला इकडं मान सन्मान आहे, मला समजून घेतं, माझी संशोधन समजून घेतं. याचा अर्थ असं नाही की वाटतं तेव्हा सुट्ट्या आहे, असं नाही म्हणते. रिस्पेक्टची गोष्ट करतो. सो या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या आणू शकतो. डिजिटलवर आपल्याला शिफ्ट व्हायचं असेल तर आपल्याला या गोष्टी आणाव्या लागतील. मुलांना शाळेत विविध अनुभव देणं आवश्यक आहे. मुलांना कम्युनिकेशनमध्ये एक्सपर्ट करा. सो या सगळ्या गोष्टी वेळ कमी आहे, त्यामुळे काय म्हणतात, मी थोडं प्रश्न उत्तराला मी वेळ देत आहे, त्यामुळे थांबेल मी. पण काही चॅलेंजेस आपल्या समोर आहेत आत्ता, इमिजिएट, तात्पुरते. मी हे तुम्हाला पुढचे 10 वर्षाचं सांगितलं, पण आत्ता काय चॅलेंजेस आहेत तुम्हाला? आत्ता तर पहिला म्हणजे कोविडमुळे लर्निंग लॉस, हेवी लर्निंग लॉस. बिफोर कोविड 50 जे हे होते, काय म्हणतात त्याला, 5वीचे जे विद्यार्थी होते, 5वीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला, असरचा रिपोर्ट आहे. 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं अंकज्ञान, दुसरीचं न्यूमेरिकल येतं, असं किती आहे? 40%. म्हणजे 100 40 विद्यार्थी 5वीचे. मग ते काय फक्त जिल्हा परिषदचे काय असं नाही, आपले शकतात. आणि कोविड नंतरचा सर्वे आत्ताचा धक्कादायक आहे, पुन्हा झोप उडवण्याची मला डॉयलॉग आहे तो, म्हणजे 72%. एवढा मोठा आहे. 100 72% मुलं 5वीचे, त्याला दुसरीचं ज्ञान आहे. त्यामुळे जूनच्या आता आपण मीटिंग करू ना, तुम्ही मुख्याध्यापकांबरोबर प्लॅनिंग, तर ते लॉस कसा भरून काढायचा आहे. मे महिन्यात त्यांना मला काही वेगळं आधीच्या पूर्वज्ञान मला देण्याचं काही वर्कशीट देता येईल का? 5वीला आल्यानंतर, 5वी म्हणजे जूनला आल्यानंतर मध्ये पहिले जावे काही असो, लगेच शाळांना चालू करता मला रिव्हिजन काही घेता येईल का? याच्यावर काम करावं लागेल. हा हेवी लर्निंग लॉस आहे. एक दुसरं सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय म्हणतो, पॅरेंट्सला या सगळ्याच्या बाबतीत कन्व्हिन्स करावं लागेल की, आणि हा थिंकिंग प्रोसेस आहे ना, की पालकांना सांगावं लागेल. आणि त्यासाठी सिंपल मंत्र सांगतो तुम्हाला, जो तुम्हाला बदलवेल. जर तुमची शाळा ही प्रयोगशील शाळा करायची असेल, बघा तायडे पाटील सरांनी, म्हणजे रेकॉर्डिंग चालू बोलता येणार, सॉरी, हां, आपल्या मॅडमनी जो डॉयलॉग मारला, मी म्हटलं प्रयोगशील शाळा, त्यांनी तो डॉयलॉग मारला, पण ठीक आहे, रेकॉर्डिंग असल्यामुळे मी बोलत नाही. पण आपल्या प्रयोगशील शाळा करावी लागेल. नाही, पण प्रयोगशील शाळा जर करायची असेल आपल्याला, किंवा चांगला बदल करायचा असेल, हे इमोशनल बेस, जो इक्यू बेस म्हणतोय, क्रिएटिव्हिटी स्कूल लावायची असेल, तर जे शक्य आहे ते करा. म्हणू नका की माझी शाळा छोटी आहे, अडचण. जे शक्य, काय शक्य आहे बाबा, एवढं शक्य आहे माझ्या संस्थेला, सुरुवात करा. जे शक्य आहे ते करा, म्हणजे सुरुवात करा तुम्ही. आणि अचानक तुम्हाला लक्षात येईल, एकदम जास्तीत जास्त आजपासून जर सुरुवात केली, 3 ते 4 वर्षात लक्षात येईल, अरे मला इम्पॉसिबल गोष्टी पण शकतात, मला इम्पॉसिबल अशक्य गोष्टी पण येत आहेत. आणि पुढच्या काही नेशनल अधिवेशनात तुम्ही इथं भाषण द्या, तेवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही हे सुरुवात केली. आणि मी त्याच पद्धतीने हे केलं. सो आणि हे सगळं काय पुन्हा सांगतो, पैशाची गरज नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नई तालीममध्ये सांगितलंय, आपण गांधींच्या कुटीमध्ये इथे आहोत. या बाबाने एक मोठा मंत्र दिला, बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. बदल सुरुवात करा. ऑलरेडी नई तालीममध्ये आहे. या मी गांधींना का मानतो, म्हणजे वर्तमान काळातील प्रश्नांचं उत्तर सुद्धा गांधींच्या विचारसरणीमध्ये आहे. हा जगातला सर्वात मोठा जो शोध लागलेला आहे की एनईपीच्या पहिल्या दुसऱ्या एनईपीचं पान उघडलं आणि 1.1 हा पहिला वाचा, तर दुसरी लाईन काय माहिती, 85% ऑफ द ब्रेन, हा जो घडतो, 85% मेंदूचा विकास जो घडतो, तो पहिल्या 8 वर्षात घडतो. आणि तो कसा घडतो, तर मुलं जितके हाताने काम करतील तेवढं. हे दुसरा एनईपीच्या. आणि हा बाबा तर हेच सांगतो ना, व्हॉट इज नई तालीम. नई तालीम म्हणजे जे काही हेडमध्ये आहे ते हेडच्या बरोबर हार्टमध्ये आण, हार्टमधनं हँडमध्ये आण. 3H सांगितलं त्यांनी, पास.
आता आपण इथून इथंच करतोय, इथं तर येतच नाही, फक्त हेडमध्येच टाकतोय. सो श्रमदान मुलांनी करून घ्या. मुलं जेवढं शेती का करायला सांगतो, कामं करायला का सांगतो, जेवढे मुलं कामं करतील तेवढा मेंदूचा विकास होईल. त्यामुळे गांधींचं हे फार महत्वाचं गोष्ट आहे. गांधीजींना ही मेकोलो शिक्षणाची पद्धत आवडत नव्हती, गुलाम बनवणारी होती, घोकाणी ओका ही पद्धत होती. आणि इट्स ऑल अबाउट नई तालीम इज ऑल अबाउट इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, क्रिएटिव्ह क्वेश्चन. वेळ नाही आहे पण हे जाऊन या. विनोबा भावे त्यांचे जे त्यांच्या मागच्या आठवड्यात मी त्यांच्यावर एक आर्टिकल लिहिलं फार सुंदर. ते म्हणाले होते की जसा हा युनियन जॅक बदलला तसा आपला भारताचा जॅक झेंडा बदलला पाहिजे. जसा हा बदलला, भारताचा झेंडा आला, तसं शिक्षण पद्धती बदलली पाहिजे होती की आपण झेंडा बदलला हो भारताचा आणला पण शिक्षण तेच मॅकलो. आणि ब्रिटिश कशामध्ये एक्सपर्ट होते कोणी सांगत? एका फार एक्सपर्ट होते सिस्टीम लावण्यात. ब्रिटिशासारखी सिस्टीम कोणला, त्यांनी जी शिक्षण पद्धती सिस्टीम लावली अजून तोडू शकत नाही. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ज्ञान रचनावाद आणला, न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली, सगळं आणलं, पण आमची सिस्टीम इतकी लावली. हे पुस्तकांमध्ये आहे पण ते वर्गात गेले की आपण काय करायला सुरू ब्रिटिशा बेस्ट सिस्टीम लावण्यामध्ये ती तोडता येते. ती तोडायची असेल तर इथून ही प्रेरणा घ्या, या बाबाची ही प्रेरणा घ्या आणि तो बदल घडवा असं मला वाटतं. मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मी मनापासून इथं धन्यवाद आहे. मला 45 मिनिटं इथे दिले, बरोबर 2:20ला माझ्या हातात आलं आणि 3 वाजलेले आहेत. काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. एक सुंदर कविता मी लिहिली होती फारपूर्वी, थोडी म्हणतो मग थांबतो. पण काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. किती वेळ सांगा? ओके. सो आपण काही प्रश्न घेऊया. एक प्रश्न मला सुरू होण्याच्या आधीच विचारला होता की NEP इंग्लिश मिडियमचा रोल काय असेल NEPमध्ये. NEP हे असं म्हणत नाही इंग्लिश मिडियमसाठी करा, हे मराठी मिडियमसाठी करा, हे याच्यासाठी करा, हे त्याच्या नो. NEP हे सगळ्यांसाठी जी काही ज्यांची शाळा आहे, ज्यांचं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे ते लागू सगळ्यांना होतं. याच्यात एक असं समज आलेला आहे की मातृभाषेतून शिक्षण सुरू होईल, मग आमच्या शाळेत बंद पडेल असं जर असं या अँगलने प्रश्न असेल तर मी सांगतो. त्यांनी ते असं लिहिलंय, वाक्य असं आहे त्या NEPमध्ये, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मातृभाषेतून शिक्षण द्या. मीडियाने काय केलं, जिथे जिथे शक्य आहे हा शब्द डिलीट केला, म्हणजे दाखल मातृभाषा शिक्षण मातृभाषेतून शिक्षण आणि घाबरून टाकलं. जसं आता ते यांनी केलं एक विभागाने की बाबा पहिलीचं वय 7.5 वर्ष 7.5 वर्ष. अरे ते RT 25% आहे पण याचा अर्थ 6 नाही केले, मॅक्झिमम केलेले 7.5. सुरुवात तुम्ही 6 पासूनच आहे. ते हे हा मीडियाचा ना मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आणि आपण त्याच्यात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भरोसा नका ठेवू, वाचा ते त्याच्यात. सो NEPवर काही प्रश्न असेल तर घ्या आणि मग मी कविता छान मांडतो. NEP नाही कुठल्या याच्यावर सॉरी. हां सर, जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या शाळेमध्ये नई तालीमवरती आधारित शिक्षण पद्धती तुम्ही अवलंबता, तसं नई तालीममध्ये नुसतं ऐकून न घेण्यामध्ये कृतीयुक्त शिक्षणावरती जास्त भर दिलेला आहे की मुलांनी कृतीसुद्धा केली पाहिजे. त्यांना जे आवडते त्या गोष्टीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु आजकाल जे समजा जे काही परंपरागत शिक्षण पद्धती आहे की एक सिलेबस आपल्याला ठरलेला आहे, पालकांची इच्छा आहे की तो सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि माझा मुलगा त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला आला पाहिजे. जर आपल्याला आपल्या शाळेमध्ये हे जे नई तालीमचं शिक्षण जर तिथे अवलंबायचं असेल तर त्यावेळेला नेमक्या कशा अडचणी पालकांकडनं, शिक्षकांकडनं किंवा विद्यार्थ्यांकडनं येऊ शकतात, जसं तुम्हाला अनुभव आहे त्याच्यावरती आपल्याला काय मार्ग अडचणीचा येणार. मी तुम्हाला आधी सांगितलं सुरुवात करावीच लागणार आहे. ठीक आहे, त्या अडचणीला प्रॉब्लेमला समजा चॅलेंज समजा, मग काय ॲटिट्यूड आहे. मी कधीच प्रॉब्लेम म्हणतो तो चॅलेंज आहे. चॅलेंजमध्ये आपण शिकतो. जेव्हा मी शाळा सुरू केली होती आणि या पद्धतीने सुरू केलं तर पालकांना कन्व्हिन्स करायला लागलं. पण माझ्या जेव्हा पहिली काही 10वीची बाहेर पडली आणि त्यांना सगळ्यांना 95% वरती मार्क होते तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी 5 बॅचेस बाहेर पडल्या, सगळे अबोव 95% आहेत. तेव्हा पालकांना कळायला लागलं ओके या पद्धतीने सुद्धा मार्क मिळतात पण एकूण कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होता. पण त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, पालकांना कन्व्हिन्स करावं लागतं. माझ्या काळामध्ये एवढा YouTube आणि हे नव्हतं, आता हे सगळं उपलब्ध आहे. आणि आता तर सरळ म्हणू शकतात हे मी नाही सांगत आहे, NEP सांगताय, सरकार सांगताय. त्यामुळे तुमचं काम अधिक सोपं आहे, फक्त मानसिकता बदलावी लागेल. हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे की आपल्याला मानसिकता बदलल्याशिवाय होतं. आणि
पुस्तकामधलं जे आहे म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. चौथीमध्ये एक धडा आहे की बाबा पाऊस कसा मोजायचा. आता काही जण वर्गात शिकवतील, काही जण कॉम्प्युटर शिकवतील. आमचे पोरं काय घेतील किंवा एक बॉटल किंवा मोठं असं सरफेस एक भांडं घेईल, त्याच्यावर सेंटीमीटर मिलीमीटर लिहितील, चिपकवतील आणि पाऊस याच्या वेळेस ते पावसात ठेवून देतील आणि लिहितील की ओके इतक्या वाजता ठेवलेलं, बरोबर 24 तासाने किती पावसाचं पाणी 7मध्ये बघतील, ऑब्झर्व करतील आणि म्हटलं ओके काल 7 मिलीमीटर पाऊस पडला. हे इतकं सोपं आहे. तर सगळ्यात धडता शेवटी का नाही, वर्गात टीचरला बसवायचं, मुख्याध्यापकाला बसवायचं. तुम्ही लिस्ट करा की या वर्षीचं टार्गेट आहे की या वर्षात समजा तुम्ही 100 धडे शिकवणार असेल. मी एक्झाम्पल 100 ते फक्त 25 धड्यांना तुम्ही एक्सप्लेनेशन लर्निंग लावा, 75 तुमच्या पद्धतीने द्या किंवा मी तर 25 जास्त 10च घ्या. पुढच्या वर्षी 25 वर, त्याच्या पुढच्या 50 आहे. 50 पुढे जात मी कधी 50 पुढे जाऊ शकलो नाही. प्रॅक्टिकल अडचणी पण असतात त्याला, वेळ आणि काही गोष्टी हे येते. पण 50% सिलेबस हा इझिली पुढच्या 2 ते 3 वर्षात येईल. पण एक्सप्लेनेशनवर कन्वर्ट बसावं, ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागतं त्याच्यासाठी. तर सुरुवात करा आणि अजिबात कोणा फॉलो केलं स्वतः करा. जोपर्यंत तुम्ही उतरणार नाही स्वतः तुमचं लॉजिक लावा. काही कोणाच्या फ्रँचायझी घेऊ नका ना, काही कोणाच्या याच्यात स्वतः उतरा या सगळ्या याच्यात. अजून काय प्रश्न आहे? आता एनईपी काय? एनईपी वाचा, खूप छान आहे. त्या म्हणजे जेवण खाणं सगळ्याच त्याच्यात काय असलं पाहिजे सगळ्याच गोष्टी त्यात दिल्या. पहिल्यांदा 0 ते 3 वर्षाचा सिलेबस डिझाईन केला. काय मी 0 ते 3 वर्षाचा NCERT सिलेबस बनवलेला आहे. एनईपी खूप मोठे आहे. एनईपीसाठी वेगळं हे केलं खूप. त्याच्यामध्ये नाही का सुटलं तर मग माझी गाडी पण जाईल आणि तुमचं एक पुढचं हे चिठ्ठी पाठवतो. मला ही चिठ्ठी पाठवण्यात मला थांबायचं. सर हां ते म्हणायला पाहिजे आपल्या पालकांना तेच अपेक्षित आहे आणि ते धोका आणि धोका आपण ते केलं नाही ना ते आपले पालक म्हणतात अरे हे मागं आपलं तुमचं मागं पडतं. अशा ह्याच्यात हा एक चॅलेंज आहे. आणि दुसरा असा आहे की नई तारीखची शिक्षण पद्धती आहे. लोक म्हणताना असं म्हणतात की हे तंत्रज्ञानाला वगैरे पुस्तकी गोष्टीसाठी वगैरे ठीक आहे, पण हे प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलवर ह्या गोष्टी शक्य नाही. सेवाग्रामला ती शाळा देत आहे, पण सेवाग्रामची सुद्धा सगळे डॉक्टर्स इतर सगळ्यांची मुलं कुठेतरी CBSE किंवा दुसऱ्या शाळांमध्ये शिकायला जातात. ते नई तारीखमध्ये आपली मुलं घालतात. तर हे जे चॅलेंजेस आहे हे आपण कसे हँडल करतो? आता आम्ही जे केले चॅलेंजेस ते तुम्हाला सांगतो की नर्सरीच्या मुलांना अंकज्ञान वाचन लेखन एक आवश्यक आहे. याचा अर्थ किंवा गोकायचा अर्थ असा लयला वाचायला त्याला गणिताच्या बेसिक कॉन्सेप्टचा पायथागोरस शिकवायचा नाही असं नाही. पण 10वीला याचा अर्थ कळत नाही, न अर्थ कळताच पाठ करायचा आणि डायरेक्ट लिहायचं, याला गोकाळ म्हणतात. एक पण आता नर्सरीमध्ये तुम्हाला माहिती का किती जण करता माहिती, पण नर्सरीमध्ये लिखाण अजिबात लिखणात बंदी आहे. 3 ते 4 वर्षाच्या मुलगा साधारणतः 4.5 वर्षाचा जेव्हा होतो त्यावेळेस त्याचे रायटिंग स्किल आहे. पण आज कितीतरी गतिवाढल्या शाळांमध्ये नर्सरीला ABCD लिहायला देतात, पण तुझी पूर्ण व्हायची वाट लागते हाताची. याला म्हणतात शास्त्रीय ज्ञान. हे आपल्याकडे नाहीये, याला मी म्हणतो हे आपल्याकडे घेतात. हे त्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे. माझ्या शाळेमध्ये मी कर्सिव शिकवत नाही. काहीतरी उगवतच बाबा कॉन्व्हेंट शाळेमध्ये कर्सिव, अरे काय लिहिणंच बंद पडणार तर कर्सिव लिहून सिनेजीच्या मुलाला एक काय गरज आहे. तो वेळ मी दुसऱ्या कामामध्ये दुसऱ्या याच्यात दिल ना. सो आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं याच्यासाठी खूप वाचन पेक्षा प्रचंड पुस्तकं उपलब्ध आहे. ओके, एकतर जास्तीत जास्त तुम्ही रमेश पानसेंचे पुस्तकं वाचा शिक्षणचे. म्हणजे आहेत आता सगळ्या जिल्हा परिषदेचे मॅक्झिमम शाळेचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. हा प्रत्येकाचा चॉईस आहे त्याच्यामध्ये. अजून इस्पॅनियर ही प्रयोगशील शाळा आहे. अगेन थोडंसं मी सांगितलं शाळेपेक्षा शाळा कशी घडली याचा इतिहास सांगतो. म्हणजे जे इथं कष्टाने एफर्ट्सने घेत आहे त्यांना थोडी उभारी असं मला वाटतं, ते फार आवश्यक आहे. मी काही म्हणजे संस्थाच्या 90% संस्थाला एक तर पॉलिटिशियन असतात, कोणी बसलं असेल माफ करा, पण हां किंवा बिल्डर असतात तुम्ही बघा आजूबाजूचे, किंवा कुठल्या कुठले व्यवसाय असतात. मी आपला साधा काय म्हणतात विद्यार्थीच होतो. वेगवेगळ्या आंदोलनातून घडलेला मी हे आहे. आणि जेव्हा मी शाळेत मी सर्व नापासांची शाळा काढली, नापास विद्यार्थ्यांना मी बरंच काम केलं. त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा
अगेन हेच होतं किंवा पैसे लागतो म्हणून मी एका पार्टनरबरोबर स्कूल स्टार्ट केली आणि पार्टनर जो होता तो एकदम कमर्शियल माइंडचा होता आणि ते काही जमलं नाही आणि त्यांनी मोठी काही शाळा केली, फक्त प्री प्रायमरी शाळा ठेवली आणि पालक म्हणाले की आम्हाला तुमची शाळा पाहिजे, माझ्याकडे पैसा नाही आणि त्यांनी सांगितले मी काही मोठी करत नाही, त्याच्या आर्थिक अडचणी सुरू झाल्यामुळे आणि शाळा बंद पडली. जेव्हा शाळा बंद पडली त्यावेळेस असा प्रश्न पडला आता काय करायचं, बंद करूया बाबा. तेव्हा आमच्या शाळेतल्या पालकांनीच मिटिंग घेतली आणि ते म्हटले की नाही सर तुम्ही टपरीमध्ये शाळा टाका पण आम्हाला तुमची शाळा पाहिजे. आणि एका बंद पडलेलं मंगल कार्यालय काही पालकांनी शोधलं, ते मॅरेज हॉलमध्ये आम्ही स्कूल कन्वर्ट करायचं ठरवलं. अगेन नुकताच कायदे आले होते, माहिती होतं काय लागतं काय नाही, तर एंट्री एक्झिट या सगळ्या गोष्टी हव्या होत्या आणि ते सगळं होत होतं. पण रिनोव्हेशनचा खर्च खूप होता, स्टॅम्प ड्युटी खूप होती, कारण की लॉंग लीजवर घ्यायची होती, विकत घ्यायचे पैसे नव्हते. 33 वर्षाचा अगेन तुम्हाला माहिती कायदा आहे ते 33 वर्ष लागतं आणि जवळ 1.5 कोटीचा प्रोजेक्ट होता त्यावेळेस 13-14 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेस मग आम्ही स्कीम काढली की ओके तुम्ही 10वीपर्यंत फीज भरा आणि तुम्हाला 8वी 9वी 10वी तुम्हाला माफ करतो, तुम्ही डायरेक्ट 8वीपर्यंत फीज भरा, 9वी 10वी माफ. आणि मग हे मी फंडू का करू, तर पालक म्हणे की आम्हाला काही माफ वगैरे नको, ज्यांना जे जे शक्य त्यांनी दिलं, पुढे 1 लाख 2 लाख 5 लाख ज्याला जे शक्य ते दिलं. जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो आणि आपली तळमळ पालकांपर्यंत दिसते ना, पालक स्वतः डिमांड करतात की आम्हाला तुमचंच हवं आहे या पद्धतीने तळमळ दिसली पाहिजे खरं आहे. आणि पालकांनी 98 लाख रुपये माझ्यासाठी उभे केले आणि मग मी माझं घर बायकोचे दागिने असं सगळं हे करून तिकडून तुम्ही पैसा उभा करून 50 लाखाचं कर्ज काढलं आणि 1.5 कोटीतून ती शाळा उभी केली आणि 3-4 वर्षात कर्जही फिटलं. पण त्या शाळेत जे मी काम करत होतो ते म्हणजे तिथं मी जगाला पुन्हा हे दाखवलं की इंटरनॅशनल स्कूलसारखी हॉटेलसारखी शाळेची गरज नाही, चांगल्या विचारांची शाळा तुम्ही कुठेही करू शकता. एक बंद पडलेल्या मॅरेज हॉलला आम्ही या पद्धतीने रिनोव्हेट केलं की लोकांना अजूनही विश्वास बसत नाही की हा मॅरेज हॉल होता आणि इतकं सुंदर आम्ही ती शाळा तिथं डिझाईन सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथले प्रयोग हे जागतिक स्तरावर जायला लागले या सगळ्या ह्याच्यामुळे. आणि मग प्रयोग करायचे म्हणून जागा कमी पडायला लागली, मग आता 4 वर्षापूर्वी इस्पायला रेंटे स्कूल सुरू केली 5 एकरमध्ये. अगेन सो फॉर्म्युला बघा, माझ्याकडे ना जागा आहे ना माझ्याकडे इमारत होती, ओके, पण मी तुमचं भाडं देऊ शकतो, तो मी कमिटमेंट या पद्धतीने हे करू शकतो. आणि या धर्तीवर माझ्या मॉडेलवर ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये किमान 25 ते 30 शाळा उभ्या राहिल्या, ज्या एका होतकरू की मला शिक्षण आहे, कारण शिक्षणामध्ये एवढे पैसे टाकायचे कुठून हे माझ्या सगळा प्रश्न आहे. सो या छोट्या म्हणजे तुमची पण आहे त्या याच्यावर, तर हा बदल फार आवश्यक आहे. आणि प्रयोगशिषा आहे, माझं यूट्यूब चॅनल आहे इस्पायला स्कूल, जर सर्च केलं तर 500हून अधिक व्हिडिओज आहेत, हे सगळे तुम्ही बघा. ते व्हिडिओ तुमच्या मुख्याध्यापकांनी बघितले की कळेल की ओके काय करायचं आहे, मला फोन करायची गरज नाही, ते प्रयोग तुम्ही तुमच्या शाळेत राबवू शकता, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. कारण माझे मुलं शेती करतात, गाईचं दूध काढण्यापासून तर रात्री भूत असतो का नाही ते बघण्यापासून आम्ही स्मशानभूमीत जात असतो, शॉप चावतात मुलांचा, पेटेंट्स आहेत, खूप बदल मुलं घडवत असतात. म्हणजे धमाल चालते, म्हणजे मस्तीची पाठशाळा आहे आणि वेगवेगळे प्रयोग मुलं करत असतात. आता आमच्या मुलांनी रेडिओ चालू केला, 22,000 लिस्नर्स आहे, तुम्हाला हवं असेल तर ते ऑनलाईन सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की मुलांवर विश्वास ठेवा, हे सगळं मी नाही करत आहे, आम्ही विचार करतो मुलं भिडतात, मुलांना सध्याच्या प्रश्नाला भिडू द्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असतात असं मला वाटतं. माझी फिरती शाळा आहे, जे मुलं शाळेत येतील शाळा तुमच्या दारी आली, त्या बसमध्ये TV कॉम्प्युटर सगळं काही आणि आत्तापर्यंत 7,500 मुलांना मुख्य प्रवाहात आणलेले. सध्या आम्ही सय्यद कम्युनिटीवर काम करतोय. त्या अशा मुली आहेत की मुलगी जन्मली की 3ऱ्या दिवशी तिची एंगेजमेंट होते आणि पहिली पाळी आली की ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं त्याच्याबरोबर पाठवलं जातं. आत्तापर्यंत आम्ही तिथं बरेच 300 मुली त्या दत्तक घेतल्या आहेत, त्या मुलींना आम्ही पूर्ण बदलवतोय. सांगायचा मुद्दा हा आहे की प्रयोग करत राहा, शिकत राहा या सगळ्या याच्यामध्ये. आणि हे सो थँक्यू सो मच. वर्ध्यामध्ये या सगळ्या हे अतिशय स्ट्रॉंगली काम करत आहेत, त्याचा मी शुभेच्छा दिली. आणि आत्ताच संजय तायडे पाटील सरांनी फार महत्त्वाची घोषणा केली, तर त्यांनी सांगितले पाहिजे, पण ते म्हणे की नाही सर तुम्हीच तुमच्या हस्ते ते होऊन जाऊ द्या. आणि मेस्टा राज्याकडनं, मेस्टा राज्याची जी कमिटी आहे जिला आपण म्हणूया की एलिझर कमिटी, मेन कमिटी, त्याच्याकडनं वर्धाच्या मेस्टा कमिटीला 40,000चा चेक या याच्यासाठी देत आहे. की जेव्हा
नेता किंवा आपण नेता हे नाही म्हटलं आपल्यातलेच ते जेव्हा हे स्वतःहून करतात आणि त्यांना हे दिसतं, कामं दिसतात, बदल सगळ्या या गोष्टी होत असतात, तर कारण की या सगळ्यांना खर्च लागत असतो. या सगळ्या याच्यामध्ये मी संजय दांडे पाटील सरांना आधीपासून ओळखतो. प्रचंड शून्यातून हे सगळं उभं करत 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 हे आलेले. एक वेळ ते विचार असे होते की सगळ्यांकडनं येऊन त्यांना आम्ही मिळतो बाबा मेस्टा टिकली पाहिजे. आता ही परिस्थिती आली आहे, मेस्टा आपल्याच यांना मदत करून पुढे आणते आहे. तर हे जे अटॅचमेंट आहे यालाच आम्ही म्हणतो EQ डेव्हलप व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे देण्याने देत राहावे, घेण्याने घेत राहावे, देता देता घेण्याचा हात घ्या, ही जी भावना आहे ती इमोशनल गोष्ट होती, ती खऱ्या अर्थाने जेव्हा नेत्यांमध्ये दिसते आपल्या याच्यात तर डेव्हलपमेंट होतात. सो तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना थँक्यू म्हणतो आणि चेक जरूर आणायला गेलेला आहे, घ्या आत्ता साईन करून घ्या. सो चेक तर क्लोजिंग मी करतो. तुमचा एक प्रश्न होतो, हात वरती केला होता. ॲक्च्युली मी कुठल्याही संस्थेबरोबर जोडलेलो नाही, माझी कुठली संस्था नाही, मी टीचर नाही किंवा प्रोफेसरही नाही. आज या फोरममध्ये हा विषय मांडला गेला आणि तुम्ही ज्या रीतीने मांडला, मी कॉर्पोरेट सेक्टरमधून आहे आणि तिथे खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात की तुम्ही आत्ता जे बोलून दाखवले, तर मला खूप अभिमान वाटतो की तुम्ही हा विषय इथे मांडला, जिथे की आज सगळे जबाबदार लोक इथे उपस्थित आहेत आणि भविष्य घडवण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. तर हा विषय इथे मांडणं खूप महत्त्वाचं होतं आणि मी लिटरली आणि इतक्या सुंदर रीतीने तुम्ही इथे हे सगळं मांडलं आणि हे सगळं ऐकत असताना मला तो 3 इडियट्स मधला आमिर खान वाटला, जो की माझ्यासमोर उभा आहे. खूप खूप धन्यवाद सर. मी नाशिकचा आहे, मला तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला आवडेल. एक प्रश्न आहे फक्त, तर हे सगळं घडवून आणताना जे शिक्षक आहेत तो महत्त्वाचा पाया आहे आणि त्यांच्याबरोबर आमची मुलं, सगळ्यांची मुलं कनेक्टेड आहेत. तर त्या शिक्षक हे अशा रीतीने शिक्षण देताना त्यांचं माइंड फ्री पाहिजे. इवन दो म्हणजे घरच्या अडचणींपासून तर शाळेतल्या अडचणींपर्यंत ह्या सगळ्या विषयी त्यांचं माइंड एंगेज असतं, वेगवेगळ्या कामात त्यांना गुंतवलं जातं. आज मी माझ्या मुलाला सर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकलेलं आहे, कारण की मी एक माझ्यासाठी सर्वे केला. माझ्यासाठी सर सर्वे केला तर एका वर्षात तो टीचर एका स्टँडर्डसाठी 4 ते 5 वेळा बदलतो आणि माझ्या मुलाकडे पाहिजे ते लक्ष दिलं जात नाही. गव्हर्नमेंट स्कूलमध्ये तो टीचर एकच आहे. ह्या उद्देशाने मी त्याला ते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकलं. आता इथे काही प्रायव्हेट संचालक पण असतील संस्थेचे आणि गव्हर्नमेंटचे पण असतील, पण याच्यात एक चॅलेंज मी असा बघितला की टीचर्स लोकांना खूप साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवलं जातं. त्याचं माइंड कसं काय फ्री राहील हे सगळं देण्यासाठी, आणि हा भविष्याची सर गरज आहे. तुम्ही ज्या रीतीने आता ही संस्था उभी केली, खरोखर खूप मोठा जिगर लागतो आणि खूप मोठे ते चॅलेंज तुम्ही स्वीकारलं, लिटरली खूप छान. पण आजची काळाची गरज तुम्ही जशी सांगितली तशीच टीचरांची सुद्धा आहे. ते किती ठिकाणी एंगेज आहेत, इव्हन जर कुठलं इलेक्शन आलं तर टीचरच असतो. नाही, प्रश्न तुमचं लक्षात आला की हा शाळाबाह्य जे कामं असतात सातत्याने की हा एक आहे की खाजगी संस्थाच्या टीचर्सना याचं प्रमाण थोडं कमी आहे, म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे. आजकाल ते थोडं सुरू झालेलं आहे, पण आपले संस्था त्याला पाठवत नाही. त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतं 4 वर्षापूर्वी काहीतरी आपण मेस्टाने तो घेतला होता ना, तसं शाळाबाह्य कामं करू नये म्हणून तो एक अजेंडा घेतला होता. पण सरकारी शिक्षकांच्या बाबतीमध्ये ते फार मोठी शोकांतिका आहे. सरकार बदलेल त्याच्यासाठी त्या इतक्यात आपल्या हातात नाही आहे. पण सरकारी शिक्षक आणि खाजगी शिक्षक याच्यामध्ये खूप चांगले रिसर्च आहे की नाही मला आठवत त्याचं नाव इकॉनॉमिक्सचं अभिजित बॅनर्जींना इकॉनॉमिक्समध्ये केलं, त्यांचं स्टुडंट आहे. खूप सुंदर रिसर्च आलेला आहे त्याच्यात. ते हे सांगा तो येईल बदल कसा होतोय तो तुम्ही तुमच्या संस्थेत पण आणू शकता का. मी माझ्यात हे आणलेलं आहे की एक फिक्स टीचरला सॅलरी, ओके, टीचरबद्दल आपलं फिक्स सॅलरी मिळत आहे आणि पुढची ती सॅलरी त्या त्याच्या वर्गातल्या जे काही 30 विद्यार्थी असतील तर 30 विद्यार्थ्यांची किती तरी प्रोग्रेस झाली
त्याच्या बेसवर म्हणजे टीचर इन्सेंटिव्ह स्कीम्स येत आहेत. ओके, सो टीचर इन्सेंटिव्ह स्कीमने काय होईल की सगळ्या टीचरला एक बेस सॅलरी किंवा निगोशिएट जी आहे आणि वरती मोटिवेशनल सॅलरी म्हणूया किंवा ॲप्रिसिएशन सॅलरी ही एक 20% 30% ठेवायची आणि ती द्यायची. आणि वर्गामध्ये समजा जूनला शाळा सुरू होणार आहे तर प्रत्येक मुलाची बेसिक टेस्ट घेते आणि कोणा काय काय येत आहे आणि ॲट द एंड ऑफ द इयर त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालं त्याचा ॲनालिसिस आणि त्यानुसार सॅलरी. हे सरकारी यंत्रणेमध्ये आपलं लवकर येणार 5-10 वर्ष 5-1 वर्षामध्ये. त्यामुळे सरकारी शाळांना आपण म्हणतो की शिकवत नाहीत या ह्याच्यामध्ये तर त्यांना ते कॉम्पिट करावे लागेल या सगळ्या याच्यामध्ये. तर अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ही अकाउंटेबिलिटी खाजगीत काय आहे, खाजगीत अकाउंटेबिलिटी आहे जी सरकारी यंत्रणेत नाही आहे. सो आपल्याला ह्या गोष्टी टिकवाव्या लागतात. सो थँक्यू सो मच. एक सुंदर कविता इथं मांडतो आणि बापू आणि विद्यार्थ्याची हे आहे सुंदर आहे. बापू सांगा ना तुमच्यासारखं कसं व्हायचं. एक मुलगा महात्मा गांधींना प्रश्न विचारतोय, बापू सांगा ना तुमच्यासारखं कसं व्हायचं. छोट्या आम्ही मुलांनी सांगा ना कसं मोठं व्हायचं. पुस्तकात वाचलं, टीचरने पण सांगितलं, तुम्हाला रेल्वेत उतरवलं आणि त्या एका घटनेने मोहनदासला महात्मा केलं. कसं जमलं बापू इतकं त्याग करणं, सुटापुटातून अगदी पंचायत येणं, फक्त देशाचा विचार आणि लोकांसाठी जगणं. आता आठवलं होतं सरांनी सांगितलं तुम्ही खोटं बोलला, चोरी पण केली, पण बापू सांगा ना त्या वयात खरं बोलण्याची हिंमत कुठून आली. ती हिंमत होती म्हणूनच बापू तुम्ही महात्मा झालात ना. साऱ्या देशाच्या अंतरात्म्याचा आवाज झाला ना. सांगा ना बापू आम्ही छोट्याने कसं मोठं व्हायचं. साधी राहणी उच्च विचारसरणी यासाठी कोणत्या क्लासला जायचं, SSC CBSE किंवा कोणत्या बोर्डात शिकायचं. जसा विचार तसा आचार, जसा विचार तसा आचार. बापू खूप अवघड असतं ना. तुम्हाला जमलं सांगा ना आम्हालाही जमेल ना. खरं बोलणं सर्वांचा आदर बापू आम्हाला साधेल ना. बापू सर म्हणतात अहिंसा आपलं तत्व होतं. खरं सांगू कुणाला मुद्दाम त्रास द्यायचा नाही इतकंच तेव्हा कळलं होतं. बापू तुमच्याकडे मोबाईल नव्हता ना. बघा पोरांचे प्रश्न. बापू तुमच्याकडे मोबाईल नव्हता ना, मग तुमचा मेसेज कसा जायचा. बाबा सांगतात तुमचा विचार प्रत्येक मनातून लाखो मनामनात सेंड व्हायचा. कारण तुमची पोस्ट फॉरवर्डेड नव्हती. ती फक्त जगण्याचाच नाही तर आत्मभाव, आत्मविश्वास आणि देशप्रेम याच्यासाठी फक्त डेडिकेटेड होती. बापू बोला ना सांगा ना आम्ही छोट्यानी कसं मोठं व्हायचं. बापू आता या मुलाच्या प्रश्नाला उत्तर बापू देतात. बापू म्हणतात एक सांगू, छोट्यांनी फक्त छोटंच राहायचं, पण मोठं होताना वयाने नाही विचारांनी मोठं व्हायचं, संस्कारांनी मोठं व्हायचं. खरं बोलण्याची हिंमत दुकानात मिळत नाही. खरं बोलण्याची हिंमत दुकानात मिळत नाही. SSC CBSE काय कुठे आचार विचार शिकवत नाही. तिथून उत्तम शिक्षण घ्या आणि पालक गुरुजन ज्येष्ठांकडून स्वच्छ जगण्याचं आचरण घ्या. मोबाईल वापरा पण ॲडिक्ट होऊ नका. मोबाईल वापरा पण ॲडिक्ट होऊ नका. तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा निरागसपणा डिलीट करू नका. माझं महात्मा होणं मला जाणवलं नाही. माझं महात्मा होणं मलाच जाणवलं नाही. खरं सांगतो तुम्हाला, पण माझ्या देशातल्या सामान्याचं दुःख खरंच मला पावलं नाही. म्हणून सांगतो तुम्ही छोटे नाही मोठे नाही फक्त माणूस व्हा. म्हणून सांगतो तुम्ही छोटे नाही मोठे नाही फक्त माणूस व्हा. स्वतःवरचा आत्मविश्वास आणि देशाच्या विश्वासाचे पात्र व्हा. छोट्यांनो उंचीने नाही कर्तृत्वाने मोठे व्हा. सारी दुनिया सलाम करेल असे सचिन, सानिया, कलाम व्हा. बापू आजही तुमच्यात जिवंत राहील. फक्त खरं बोलणं, साधं जगणं आणि विश्वास जिंकून कीर्तिवंत व्हा. विश्वास जिंकून कीर्तिवंत व्हा. धन्यवाद. थँक्यू सो मच.
आणि मी आता गाडे पाटील सरांना विनंती करतो की नेस्टाचे सर्व अध्यक्ष आणि त्यांना चेक द्यावा.